हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सुपर्ब सम आहे, वर्ड प्रॉब्लेम हे डिस्कस करूया. ब्युटिफुल सम आहे जसं मी म्हणतो. चला पहिल्यांदा हे वाचून घेऊया काय दिलं ते बघा. इकडे सांगितलंय द डिफरन्स बिटवीन टू पॉझिटिव्ह नंबर्स इज 4 अँड द डिफरन्स बिटवीन देअर रेसिप्रोकल्स इज 4/21. फाइंड द नंबर्स युजिंग द टू व्हेरिएबल्स. ओके, युजिंग टू व्हेरिएबल सांगितलंय म्हणजे आपल्याला हिंट ऑलरेडी दिले, दोन व्हेरिएबल युज करायचं. ओके, सांगणार एकाला आपण एक्स घेऊया आणि दुसऱ्याला वाय घेऊया, पण आपल्याला नंबर्स फाइंड करायचे. आणि किती नंबर सांगितले? दोन नंबर्स. बघा तिकडे काय दिलंय, द डिफरन्स बिटवीन, डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन, बिटवीन टू पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. ओके, दोन्ही जे नंबर्स आहेत ते पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे दोन्ही नंबर्स पॉझिटिव्ह आहेत म्हणजे 0 पेक्षा जास्त आहेत. ओके, पण डिफरन्स घ्यायचंय. डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन. आता सबट्रॅक्शन केलं म्हणजे मोठं नंबर मायनस छोटा नंबर ना, म्हणजे एकाला एक नंबर असेल मोठा नंबर आणि दुसरा असेल छोटा नंबर. म्हणजे आपण तिकडे स्टार्टिंगला घेऊया, लेट द ग्रेटर नंबर बी एक्स आणि स्मॉलर नंबर बी वाय. व्हेरी गुड. पण अजून एक कंडिशन आहे, ते पण लिहून घ्यायचं. काय ते दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत म्हणजे एक्स ग्रेटर देन 0 आणि वाय ग्रेटर देन 0. ते लक्षात ठेवायचं, ते लिहून घ्यायचं. व्हेरी गुड. झालं, समजलं. आता हे जे कंडिशन दिलंय याच्यातून तुम्ही सांगणार आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळणार आहे. चला फॉर्म करूया. तर तुम्ही लिहिणार तिकडे फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय दिलंय, डिफरन्स बिटवीन द नंबर्स म्हणजे सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन कसं, मोठं नंबर मायनस छोटा नंबर. मोठं नंबर काय एक्स, छोटा नंबर काय वाय. म्हणजे आपण तिकडे काय लिहिणार, एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय दिले आपल्याला 4. म्हणजे तुम्ही सांगितलं ओके आपलं फर्स्ट इक्वेशन रेडी. ओके, रेडी, ठीक आहे. चला पुढे लिहूया. पुढे बघूया काय दिलंय. डिफरन्स बिटवीन द रेसिप्रोकल्स इज 4/21. म्हणजे तुम्ही सांगणार आता दिलंय आपल्याला सेकंड कंडिशन आणि खूप इंटरेस्टिंग आहे बरं. डिफरन्स, परत डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन करायचंय. ओके, म्हणजे मायनस लिहिणार, पण सबट्रॅक्शन कसं, डिफरन्स बिटवीन देअर रेसिप्रोकल्स. जे नंबर्स घेतले ना त्यांचं रेसिप्रोकल. आता एक नंबर आपण घेतलाय एक्स, त्याचं रेसिप्रोकल किती आलं, 1/x. दुसरा नंबर आपण घेतलाय वाय म्हणजे त्याचं रेसिप्रोकल काय आलं, 1/y. आता आपण डिफरन्स करतोय म्हणजे आपल्याला ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर लिहायचा आहे. म्हणजे या दोघांपैकी आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल पहिल्यांदा कोणतं मोठं आहे आणि कोणतं छोटं आहे. आता कसं एकदम एकदम सोपं एकदम. चला मी एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. एक्स मोठं आहे आणि वाय छोटं आहे हे आपल्याला दिलंय ना, आपण घेतलंय, ऍझ्युम घेत. चल आपण एक नंबर घेऊया. एक्स ला आपण डिनोट करूया 4 आणि वाय ला डिनोट करूया 2. आपण कोणतंही असं उदाहरण घेऊ शकतो, ते तुम्हाला समजण्यासाठी देतोय. आणि हे नको नंतर तुम्हाला नाही लागणार कारण मी कॉन्सेप्ट शिकवतोय, ते समजून घ्या आणि एकदम सोपं आहे. x4 घेतलं आणि y2 घेतलंय म्हणजे 1/x म्हणजे काय येणार, 1/4. आणि 1/y म्हणजे काय येणार, 1/2. आता या दोघांपैकी मला सांगा कोणतं मोठं आहे, 1/4 मोठं आहे का 1/2 मोठं आहे. एकदम सोपं आहे. तुम्ही सांगणार 1 डिवायडेड 4 किती आहे, 0.25. 1 डिवायडेड बाय 2 किती आहे, 0.5. आता बहुतेक खूप जणांना ते आवडणार नाही डेसिमल मध्ये, पण ते केलं तर हे 0.25 0.5 म्हणजे हे मोठं आहे हे समजलं. पण असं नाही केलं तरी पण समजणार. बघा आता कॉन्सेप्ट काय, एकदम सिंपल आहे. 1/4 आहे म्हणजे 1/4. चला तुमचं जे आवडतं ना पदार्थ, मी घेतो ते डिश, पिझ्झा घेऊया. आता आपण एक पिझ्झा घेतलं आणि ते 4 भाग केलेत, कारण 4 पार्ट्स आहे ना, 4 भाग केलेत. आणि एक पार्ट 1/4, एक पार्ट माझ्याकडे ठेवू, ते आहे 1/4. ओके आता तेच पिझ्झा, फुल पिझ्झा परत त्याचे 2 भाग केलेत, 2 भाग. आणि त्याच्यातलं एक भाग 1/2, एक भाग तुम्हाला दिलं. आता मला सांगा, माझ्याकडे एक भाग आहे आउट ऑफ 4, तुमच्याकडे आहे एक भाग आउट ऑफ 2. कोणतं मोठं आहे? तुम्ही सांगणार तुमच्याकडे मोठं आहे ना हा माहिती, ते जास्त आहे ना, मोठं आहे ना. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला काय समजलं, 1/2 इज ग्रेटर देन 1/4. म्हणजे तुम्ही सांगताय 1/y इज ग्रेटर देन 1/x. हे डायरेक्टली नाही, हे उदाहरण नाही घेतलं तरी पण तुम्हाला कळणार. का, कसं कळणार ते समजून घ्या. दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येतं न्यूमरेटर बघून कोणतं मोठं आहे कोणतं छोटं आहे. अरे पण इकडे बघा ना, इकडे दोघांचं न्यूमरेटर सेम आहे. जर न्यूमरेटर सेम आहे तर कंपॅरिझन डायरेक्टली करू शकता. आता कसं समजलं, डिनॉमिनेटर बघायचं, याचं डिनॉमिनेटर छोटं आहे ते फ्रॅक्शन मोठं असणार आहे समजलं ना. म्हणजे 1/4
वाय जे आहे ते मोठं आहे. म्हणजे हे उदाहरण नाही घेतलं तरी तुम्हाला डायरेक्टली लिहिता येणार. आता समजलं. पण हे कॉन्सेप्ट तुम्हाला उदाहरण देऊन मी समजवलं. म्हणजे न्यूमरेटर सेम असेल तर डिनॉमिनेटर बघायचं आणि ज्याचं डिनॉमिनेटर छोटं आहे ते फ्रॅक्शन मोठं असणार आहे. समजलं. म्हणजे आपल्याला माहित आहे 1/i मोठं आहे, 1/x छोटं आहे. म्हणजे डिफरन्स घ्यायचं म्हणजे मोठं मायनस छोटं म्हणजे 1/y मायनस 1/x. आता समजलं का? समजलं. इज इक्वल टू 4/21. इक्वेशन फॉर्म झालं बरं का. पुढे सॉल्व्ह करायचंय आपल्याला. आता तुम्ही सांगा लेफ्ट हँड साइडला जे आहे ते फ्रॅक्शन सबट्रॅक्ट करायचं, पण डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही. म्हणजे आपण काय करणार आहोत? एलसीएम x इंटू 1 x मायनस y इंटू 1 y x मायनस y अपॉन एक्स वाय इज इक्वल टू 4/21. हे आलं तर काही दिसतंय का? हे आता लिनियर नाहीये, कारण x इंटू वाय आलं, x इंटू वाय आलं म्हणजे हे लिनियर इक्वेशन नाहीये. आता कसं सोडवायचं? तुम्ही सांगणार जे सेकंड इक्वेशन आहे ते लिनियरच नाही. फर्स्ट लिनियर आहे टू व्हेरिएबल, पण इकडे लिनियर नाही. एक्स इंटू वाय आलं ना. कसं सोडवायचं? याला सोडवण्यासाठी हे इक्वेशन एक तरी तुम्ही एक्स मध्ये ठेवा, नाहीतर वाय मध्ये ठेवा. आता हे इक्वेशन आपल्याला जर एक्स मध्येच ठेवायचंय म्हणजे आपल्याला वायचं व्हॅल्यू लागणार आहे. ओके ओके, वायचं व्हॅल्यू लागणार आहे. तुम्ही वायचं व्हॅल्यू घ्या. वाय किती आहे? ओके, वाय घेतलं म्हणजे वाय कडे येणार एक्स मायनस 4. ओके, तसं करू शकता. नाहीतर तुम्ही सांगणार याला आपण वाय मध्ये ठेवूया. वाय मध्ये ठेवायचं म्हणजे एक्सचं व्हॅल्यू लागेल. एक्सचं व्हॅल्यू किती आहे? तुम्ही सांगणार एक्स तिकडून आपल्याला फाइंड करू शकतो. काय ते? एक्स इज इक्वल टू 4 प्लस वाय. त्यामुळे मी तिकडे इक्वेशन नंबर 1 नाही मार्क केलेलं. आता समजलं, पण समजायला हवं ना का करतोय ते समजून घ्या. मी सांगितले म्हणून करायचं नाही. ओके, आता एक्सचं व्हॅल्यू इकडे सबस्टिट्यूट करा म्हणजे पूर्ण इक्वेशन वाय मध्ये येणार आहे. बघा काय येणार आहे? एक्सच्या जागी आपण लिहिणार आहोत 4 प्लस वाय. लिहा तिकडे 4 प्लस वाय मायनस वाय न्यूमरेटरला, आपण डिनॉमिनेटरला काय एक्स इंटू वाय म्हणजे 4 प्लस वाय इंटू वाय. लिहिलं ना? लिहिलं. इक्वल टू काय? 4/21. ओके, न्यूमरेटरला प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. काय राहिलंय न्यूमरेटरला? 4. डिनॉमिनेटरला काय राहणार आहे बघा? वाय इंटू 4 4y, वाय इंटू वाय वाय स्क्वेअर म्हणजे येणार आहे 4y प्लस वाय स्क्वेअर. व्हेरी गुड. इक्वल टू 4/21. आता तुम्ही सांगणार ओके ते 4 आपण इकडे घेऊ शकतो म्हणजे 4 आणि 4 कॅन्सल, डायरेक्टली कॅन्सल करा. ओके, शिफ्ट करण्याची गरज आहे. म्हणजे तिकडे काय राहिलं न्यूमरेटरला? 1. म्हणजे काय येणार आहे? 1/4y प्लस वाय स्क्वेअर आलं. इकडे आहे 1/21. सुपर्ब. आता काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय. वाय स्क्वेअर प्लस 4y इंटू 1 काय येणार आहे? वाय स्क्वेअर प्लस 4y. 1 इंटू 21 काय येणार आहे? 21. सुपर्ब. आता हे प्लस 21 इकडे शिफ्ट करा म्हणजे काय येणार आहे? वाय स्क्वेअर प्लस 4y मायनस 21 इज इक्वल टू 0. आता काय आलं आपल्याला बरं? हे इक्वेशन बघा. तुम्ही सांगणार हे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. आता पहिल्यांदा जेव्हा आपण हे सम बघितलं आणि स्टार्टिंगला लिहिलं आपल्याला वाटलं हे लिनियर इक्वेशन आहे इन टू व्हेरिएबल्स, पण आहे का? लिनियर इक्वेशन नाही, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालंय. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आलंय कारण डिग्री काय? 2. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल आलंय. म्हणजे याला आता आपण कसं सोडवणार आहोत? मिडल टर्म स्प्लिट करून. चला मिडल टर्म स्प्लिट करायचं. तुम्ही सांगा एकदम सोपं आहे. पहिल्यांदा कोइफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर काय ते? 1. 1 इंटू मायनस 21 म्हणजे मायनस 21 आहे. मायनस 21 ला फॅक्टराईज करायचं. ओके, प्रोडक्ट आपल्याला मायनस आहे. मायनस मायनस आहे म्हणजे जे मिडल टर्म येणार आहे ना, जे फॅक्टर्स आहेत त्याला सबट्रॅक्ट करून 4 मिळालं पाहिजे. माहित आहे ना? जर प्रोडक्ट प्लस असेल म्हणजे ऍड करून मिडल टर्म मिळालं. हे सोपं आहे. हे जे मी पद्धत सांगतो ते लक्षात ठेवायचं. एकदम सोपं. प्रोडक्ट आपल्याला मायनस पाहिजे म्हणजे दोन फॅक्टर्स जे आहेत त्यांना सबट्रॅक्ट करून 4 मिळालं पाहिजे. ओके, म्हणजे कसं लिहायचं? पहिल्यांदा वाय स्क्वेअर तसंच लिहा. एकदम सोपं जे रीत आहे ना ते मी सांगतो. प्लस लिहिलं 4y जे मिडल टर्म आहे ना जे येणार आहे त्याला मी सांगितलं सबट्रॅक्ट करून आलं पाहिजे. म्हणजे सबट्रॅक्शन लिहून ठेवा. काय ते आता तुम्ही सांगणार. मायनस काय? 21 इक्वल टू 0 लिहिणार. ओके, आता 21चं फॅक्टर काय? तुम्ही सांगणार आपण 1 इंटू 21. ओके, 1 आणि 21 आहे, पण त्याला सबट्रॅक्ट केल्याने 4 येतं का? नाही. दुसरं काय? तुम्ही सांगणार 3 इंटू 7. 7 आणि 3 सबट्रॅक्ट केल्यानं 4 येतं का? बरोबर आहे साहेब, 4 आहे. म्हणजे इकडे लिहायचं 7y मायनस 3y. सुपर्ब, झालं फॅक्टराईज. हे जे मी आता शिकवलं हे एकदम सोपं
पद्धत आहे, याच्याने सॉल्व्ह करायचं मिडल टर्म स्प्लिटिंग. इक्वल टू काय 0. चला आता ब्रॅकेट ओपन करा, म्हणजे जे साईन येणार त्याचं तुमचं टेन्शन घ्यायचंच नाही. हे पद्धत मी सांगितलं ते युज करायचं. +7y प्लस इंटू मायनस मायनस म्हणजे -3y -21 इज इक्वल टू 0. मिडल टर्म स्प्लिट झालं. म्हणजे आता पुढे सॉल्व्ह करणार तुम्हाला माहित आहे. आता कॉमन काय याच्यामध्ये कॉमन आहे, या दोघांमध्ये y कॉमन घेतलं म्हणजे काय येणार आहे y+7. व्हेरी गुड. आता दुसरं काय कॉमन घ्यायचंय ते तुम्हाला दिसतंय, पण एकदम सोपं काय, इकडे y+7 आलंय म्हणजे इकडे पण y+7 यायला पाहिजे. पहिलंच लिहून घ्या. ओके, तेच येणार आहे जर आपलं मिडल टर्म स्प्लिटिंग बरोबर आहे. आता बघा, हे काय कॉमन घ्यायचं इकडून समजते ना. -3y आहे, -3 इंटू वाय, वाय आतमध्ये आहे म्हणजे बाहेर काय येणार आहे -3. बघा चेक करा, -3 इंटू वाय -3y -3 इंटू प्लस आहे इकडे -21. सुपर. आता समजते ना, असं करायचं. ओके, आता या दोन्ही टर्म ज्या त्याच्यामध्ये कॉमन काय y+7 कॉमन घेतलं म्हणजे उरलं काय y-3. लिहा तिकडे y-3 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला माहिती आहे y+7 इज इक्वल टू 0 और y-3 इज इक्वल टू 0. आता हे सॉल्व्ह करा इक्वेशन. हे सॉल्व्ह केल्याने काय मिळणार आहे, y इज इक्वल टू -7 और y इज इक्वल टू 3 म्हणजे y व्हॅल्यूज मिळणार. ओके, पण आपल्याला कंडिशन दिलंय ना इकडे सममध्ये, हे x आणि y जे आहेत ते पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. पॉझिटिव्ह नंबर्स आहेत म्हणजे y ग्रेटर देन 0 आहे. म्हणजे y इक्वल टू -7 आपण घेऊ शकतो का, नाही, कारण हे लेस देन 0 आहे. म्हणजे हे घ्यायचं नाही, फक्त y इक्वल टू 3 घ्यायचं. का लिहायचं ब्रॅकेटमध्ये, कारण y इज ग्रेटर देन 0. आता y मिळालं म्हणजे आपण x फाइंड करू शकतो का, तुम्ही सांगणार हो, इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करा ना. काय ते x इज इक्वल टू 4 प्लस y म्हणजे 4 प्लस 3 म्हणजे x काय 7. आता x पण मिळालाय, y पण मिळालाय, म्हणजे दोन्ही नंबर्स आलेत ना. म्हणजे लिहायचं फायनली दोन पॉझिटिव्ह नंबर्स जे आहेत ते रिक्वायर्ड नंबर्स ते आहेत, ते काय 7 आणि 3. आता मला सांगा, इंटरेस्टिंग होतं की नाही सर. पहिल्यांदा आपण जेव्हा बघितलं तिकडे 2 व्हेरिएबल सांगितले, आपल्याला वाटलं हे लिनियर इक्वेशन असणार आहे, पण लिनियर नव्हतंच. सॉल्व्ह करता करता काय आलं, क्वाड्रॅटिक, आणि सॉल्व्ह केलं. पण इंटरेस्टिंग होतं की नाही, त्यामुळे सांगितलं एकदम इंटरेस्टिंग सम आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकाचं बाहेरचं सम आहे, पण तुम्हाला समजलं ना ते इम्पॉर्टंट आहे. स्वतःहून करायचं म्हणजे प्रॅक्टिस करा, तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला सोपं वाटणार. तुमच्या मित्रांना पण सोपं वाटायला पाहिजे, त्यांचं कॉन्फिडन्स पण वाढलं पाहिजे, म्हणजे त्यांच्याशी शेअर करा. आता तुम्हाला तर आवडलंय, समजलंय, म्हणजे व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलंय ना, नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.